एकीकडे तापमानाचा पारा तर दुसरीकडे अवकाळीचा मारा अशीच काहीशी स्थिती सध्या राज्यात आहे। आता अकोला जिल्हा हा देशातला सगळ्यात उष्ण जिल्हा ठरलेला आहे, तर दुसरीकडे आता आणि पुढचे काही दिवस महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा धोका असल्याचं हवामान खात्याने म्हटलंय। त्यानुसार महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याकडून वादळी पावसाचा अलर्ट वर्तवण्यात आलाय। नक्की कुठे काय स्थिती असणार आहे, कसं वातावरण पुढचे काही दिवस असणार आहे, सगळ्यात जास्त धोका अवकाळी पावसाचा कुठे असणार आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर सर्वात आधी आपण सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून वातावरणात बदल का होत आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। तर इकडे आपण बघू शकतो की इकडून पश्चिमेकडून पूर्वेच्या दिशेने जे वादळी स्वरूपाचे वारे आहेत ते सरकतानाच आपल्याला बघायला मिळतंय। इकडे खास करून उत्तर भारतातले जे राज्य आहेत, ज्यामध्ये जम्मू काश्मीर हे राज्य येतात, तिथे आता मोठ्या प्रमाणात ढग दाटले आहेत। इथे आता सध्याच्या घडीला इथे पाऊस पडतोय, बर्फवृष्टी सुद्धा होतीये। तर इकडे महाराष्ट्रात काय स्थिती आहे, तर महाराष्ट्रावरून सुद्धा इकडे आपण बघतोय की जे ढग आहेत, वादळी वारे आहेत, ते पुढे सरकत असल्याचं बघायला मिळतंय। याचाच परिणाम म्हणून आता महाराष्ट्रात वातावरण बदललेलं आहे आणि याचाच परिणाम म्हणून पुढचे काही दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा धोका असणार आहे। यानुसार हवामान खात्याने कुठे कुठला अलर्ट दिलाय, नक्की पावसाची शक्यता कुठे कुठे असल्याचं सांगितलंय, हे आपण पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर नक्की आज वातावरणाची काय स्थिती असणार आहे, तर नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम हे जे जिल्हे आहेत, इथे हीटवेव्हचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। हीटवेव्हचा येलो अलर्ट विदर्भातले हे जे जिल्हे आहेत यांना हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। पण याच्या खालोखालचे जे राज्य आहेत, म्हणजे नांदेड असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, याचबरोबर जालना, जळगाव, संभाजीनगर, नाशिक, अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, रायगड आणि रत्नागिरी हे जे इतर जिल्हे आहेत, इथे मात्र पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। खास करून जळगाव, नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, बीड, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड हे जे जिल्हे आहेत, इथे वादळी स्वरूपाचा पाऊस आणि विजा सुद्धा असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलंय। 19 तारखेची काय स्थिती असणार आहे, तर 19 तारखेलाही महाराष्ट्रातल्या अनेक भागांना हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। 19 तारखेलाही अकोला, अमरावती आणि वर्धा हे जे 3 जिल्हे आहेत, तिथे हीटवेव्हचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलाय। तर हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर हे जे जिल्हे आहेत, इथे वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे येलो अलर्टवर। हे जे सगळे जिल्हे आहेत, पश्चिम महाराष्ट्र आणि काही मराठवाड्यातले हे असणार आहे। तर संभाजीनगर असेल, जालना, परभणी, पालघर, याचबरोबर रायगड, साताराचा घाटाचा परिसर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग हे जे जिल्हे आहेत, इथे सुद्धा वातावरणात लक्षणीय स्वरूपाचे बदल पाहायला मिळणार आहेत। मुसळधार स्वरूपाचा पाऊस इथे पडणार नाहीये, मात्र हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता असणार आहे आणि ढगाळ वातावरण सुद्धा असण्याची शक्यता असणार आहे। 20 तारखेला वातावरण कसं असेल, तर 20 तारखेलाही महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। म्हणजे आपण पाहिलं की 18 आणि 19 तारखेला विदर्भातल्या काही जिल्ह्यांना हीटवेव्हचा इशारा हवामान खात्याने दिलेला होता, मात्र 20 तारखेला विदर्भातल्याही काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये 20 तारखेला पावसाची शक्यता असणार आहे। पावसाचा अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलाय। अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड, अहिल्यानगर, नाशिक आणि जळगाव, धुळे, नंदुरबार हे जे सगळे जिल्हे आहेत, मी आता सांगितलेले हे सगळे जिल्हे पावसाच्या अलर्टवर असणार आहेत। येलो अलर्ट हवामान खात्याकडून या सगळ्या जिल्ह्यांना देण्यात आलाय। संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जे काही जिल्हे आहेत, तिथे पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता असणार आहे। मुसळधार पावसाची स्थिती नसणार आहे, मात्र हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसण्याची आणि ढगाळ वातावरणाची शक्यता या भागांमध्ये असणार आहे। याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 21 तारखेची काय स्थिती असणार आहे, तर 21 तारखेलाही महाराष्ट्र पावसाने व्यापलेला असणार आहे। विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टी हे जे सगळे प्रादेशिक विभाग आहेत, या सगळ्या प्रादेशिक विभागांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे। आपण बघतोय की वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या सगळ्या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे। मुसळधार स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये पडण्याची शक्यता असणार आहे। वादळी स्वरूपाचे वारे सुद्धा वाहण्याची शक्यता असणार आहे। आता वादळी वाऱ्यांची काय स्थिती आहे, तर आता साधारण 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने जे वादळी वारे आहेत ते पुढे सरकत असल्याचं बघायला मिळतंय। इतर ठिकाणी काय स्थिती असणार आहे, तर जळगाव, संभाजीनगर, जालना, बीड,
ठाणे आणि कोल्हापूर या भागांमध्येही पावसाची शक्यता आहे। मात्र इथे पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिला नाहीये। पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता या भागांमध्ये असणार आहे। 22 तारखेची काय स्थिती असेल तर 22 तारखेला महाराष्ट्रातल्या काहीच भागांमध्ये पावसाची शक्यता असेल। म्हणजे 20 आणि 21 तारखेच्या तुलनेने 22 तारखेला कमी पाऊस महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये पडणार आहे। त्यामध्ये मध्य महाराष्ट्र आणि त्याच्या खालोखालचे पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांचा पावसाच्या अलर्टवर समावेश करण्यात आलाय। अहिल्यानगर, पुणे, साताऱ्याचा घाटाचा परिसर, पुण्याचा घाटाचा परिसर, धाराशिव, लातूर आणि सोलापूर हे जे जिल्हे आहेत, हे जे भाग आहेत, हे अलर्टवर असणार आहेत। येलो अलर्ट या भागांना देण्यात आलाय। तर उर्वरित महाराष्ट्रातले जे इतर जिल्हे आहेत ज्यामध्ये जळगाव, नाशिक, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर म्हणजे दक्षिण महाराष्ट्रातले हे सगळे जिल्हे आणि कोकण किनारपट्टीचा काहीसा भाग इथे सुद्धा पावसाची शक्यता असणार आहे। हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी इथे बरसण्याची शक्यता असणार आहे। विजांचा कडकडाट असू शकतो, ढगाळ वातावरण असू शकतं, मात्र तुफान स्वरूपाचा पाऊस बरसेल अशी शक्यता तिथे नसणार आहे। येलो अलर्टवर इतर जे जिल्हे आहेत तिथे मात्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याने म्हटलंय। तर अशा पद्धतीचं वातावरण पुढचे काही दिवस महाराष्ट्रात असणार आहे। आता तुमच्या भागात वातावरण कसं आहे, वातावरणाची काय स्थिती आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। मात्र त्याआधी या संदर्भात हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी काय म्हटलंय तर हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करत म्हटलंय, दक्षिण मराठवाड्यात मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या वादळी पावसाचे पट्टे तयार होऊन ते या कालावधीत पश्चिमेकडे सरकत असल्याचं दिसून येतं। जसे की आपण सॅटेलाइट इमेजमध्ये बघितलं की आत्ता वाऱ्यांची काय स्थिती आहे, त्याच पद्धतीने हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी म्हटलंय की जे वादळी स्वरूपाचे पावसाचे जे वारे आहेत ते पुढे सरकत असल्याचं बघायला मिळतंय। तर एकंदरीत आता वातावरणाची स्थिती कशी आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलंय। याविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।